जेधे बेग टोळीवर मोक्का सदृश कारवाई, श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई। भंगार घेण्याच्या बहाण्याने एका तरुणावर गोळीबार आणि प्राणघातक हल्ला करणाऱ्या गोरख जेधे टोळीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 111 अंतर्गत संघटित गुन्हेगारीची कडक कारवाई केली आहे। आरोपींचे गंभीर गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता त्यांना जामीन मिळू नये आणि संघटित गुन्हेगारीचा बिमोड व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरातील इंदिरानगर परिसरात एका युवकावर चॉपर चाकूने वार करून पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोक्काच्या धर्तीवर भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगारीचे कलम 111 हे वाढीव कलम लावून मोठी कारवाई केली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील टोळी प्रमुख गोरख उर्फ विजय जेधे वय 33 आणि त्याचे साथीदार मनोज साबळे वय 23, जयप्रकाश उर्फ सोन्या बेग वय 41, अंकुश जेधे वय 34 आणि 2 विधी संघर्षित बालकांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे। या टोळीवर श्रीरामपूर आणि इतर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कारवाई सुरूच ठेवल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मंजुरीनं हे वाढीव कलम जोडण्यात आले। या नवीन कायद्यातील कडक कलमामुळे आरोपींना सहज जामीन मिळणं कठीण होणार असून संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे आणि पोलीस सब इन्स्पेक्टर निकम यांनी धडक कारवाई केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।